लवकरात लवकर स्पीडअप करायचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला हा सामना रंगताना पाहायला मिळेल. धारोळ विपक्षामध्ये जयदुर्गा जांबुवाडी हा संघ, एक मात्र इगतपुरी तालुक्यातील नामवंत संघ, तर त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला संघ भिडताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे अंबरनाथ तालुक्यातील ठाणे जिल्हा अगदी रायगड आणि ठाणेच्या बाउंड्रीवरती असलेला मात्र अंबरनाथ तालुक्यातून हा संघ दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. दादांना विनंती असेल की स्टेजवरती स्थानपन्न व्हायचे. रमेशसाठी पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. अगदी रायगड ठाणा बाउंड्री बदलापूर इथे मात्र या बाउंड्रीवरती राहणारा हा संघ आज मात्र लिटल स्टार धारोळ संघ खूप दूरवरचा प्रवास करून खऱ्या अर्थाने इगतपुरीच्या या अगदी मानाच्या स्पर्धेमध्ये उतरलाय. योगेश दादा यांची ही मानाची स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आज त्यांनी मात्र पूर्णपणे अगदी बोरली संघाला अगदी धूळ चारली. अगदी तब्बल तिकडे धावा बनवायच्या होत्या 33, अगदी 33 धावा डिफेंड करत असताना आता मात्र सेमीफायनलच्या या लढतीमध्ये हा थोड्याच वेळात मान्यवरांचं देखील आगमन होईल. सामन्याला सुरुवात करायची पंचांना विनंती असेल. लिटल स्टार धारोळ संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे, तर गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय तो मात्र एक गोलंदाज आपल्याला भगवान पाहायला मिळतोय. कशा पद्धतीची फटकेबाजी होईल मैदानाच्या आतमध्ये यावरती देखील सर्व क्रीडा रसिकांचं देखील लक्ष लागलं जाईल. तर प्रेक्षकांसाठी देखील आता बक्षीस लागेलच यापुढील. यावेळेस काय कमालीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फॉलिंग स्वीप, कमालीचा स्ट्रोक अनिलच्या बॅट मधून. डीजे होती, परंतु अंतिम सामन्यामध्ये लाऊड अपील केली जाते या पंचांकडे, परंतु ती फेटाळून लावली आहे मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्यामध्ये अनिल मात्र शून्यावरती बाद झाला होता, परंतु महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाच्या खेळाडूची भूमिका काय असते ती आता मात्र इथे तो दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक युवा फलंदाज मात्र नॉन स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतोय विशाल. तब्बल विचार केला तर सातत्यानं मात्र रायगड ठाण्यामध्ये युवा खेळाडूचा दबदबा फार मोठा असतो आणि हा युवा खेळाडू पुन्हा एकदा फुलटॉस, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, त्याला ओळखलं अनिलला आणि धाडलंय सरळ. यावेळेस अगदी चेंज ऑफ पॅस, गतीमध्ये परिवर्तन, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउटचा फटका खेळला अनिल या बॅटरनं. सलगचा दुसरा चौकारला या इनिंग मधला. 8 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अनिल नाम तो सुनाई होगा बॉस. आता मात्र त्याची बॅट अगदी चौकाराची भाषा बोलतीये. भगवानवरती चढवलेलं आक्रमण, कव्हरच्या दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. यावेळेस निर्धाव चेंडूची संख्या झाली या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आता मान्यवरांचं देखील आगमन होईल थोड्याच वेळात. थोडंसं स्पीडअप करायचं पंच, पटापट जरा खेळाडून आपण थोडंसं सांगायचंय. अजून आपल्याला मेगा फायनलचा सामना खेळवायचा मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस दीप एक्स्ट्रा कव्हरला तडाखा पाहायला मिळतो. अनिलचा एक टप्पा, 2 टप्पा, शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जाईल. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तर यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावांवरती समाधान मानतोय तो मात्र मैदानाच्या आतमध्ये अनिल हा बॅटर. अनिल आता मात्र आपल्या लयमध्ये आलाय. अगदी स्लोवर पतीचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस केलं होतं भगवान या गोलंदाजानं, परंतु लाजवाब फटका, अगदी ओव्हर द कव्हर फटका आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटचा क्लास फटका. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक मैदानाच्या आतमध्ये पाहूया पुन्हा एकदा. भगवान फॉलिंग स्वीप, डीप एक्स्ट्रा कव्हरला हा फटका पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू थांबणार नाहीये, आता मात्र सरळ चेंडू दाटलाय डगआउटच्या भेटीला. पुन्हा एकदा 4 धावा आल्यात मैदानाच्या आतमध्ये. 1 षटक समाप्तीनंतर या आकड्यावरती
या मानाच्या स्पर्धेमध्ये देवेंद्रला आणलं गेलं. यंगस्टर टू यंगस्टर अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. विशाल टू अगदी देवेंद्र ही आपल्याला लढाई पाहायला मिळते. यंगस्टर टू यंगस्टर लिटल स्टार धारोळ संघाचा हा यंगस्टर आणि जय दुर्गा जांभूवाडी संघाचा देखील हा यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या हे बॅटल चर्चेचं राहील मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जाऊया आपण सामन्याकडे. कशा पद्धतीची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. देवेंद्र फॉलिंग स्वीपचा फटका पुन्हा एकदा खेळलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय दन 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 करत. पुन्हा एकदा आलाय चौकार अनिलच्या बॅटमधून. या इनिंग मधला चौथा चौकार. वाह काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये डीजे ठोक दो. चांगल्या पद्धतीचं गीत अगदी सादर केलंय डीजे मास्टर कार्तिक याने. हो यावेळेस चेंज ऑफ पेस केलं होतं. देवेंद्रनं ओळखलं होतं अगोदरच का हा फटका बॅटर डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळेल. त्या कारणास्तव मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन सातत्यानं मात्र या गोलंदाजाकडून पाहायला मिळतंय. उर्फ बाळाकडून चांगली गोलंदाजी सातत्यानं मात्र हा गोलंदाज करत आलाय. आणि आता स्कोर कार्डचा जर विचार केला तर 19 धावा म्हणजेच काय धावसंख्या अगदी बरोबररित्या चालली आहे. लिटल स्टार धारोळ संघाचा आमच्यापर्यंत 12वा खेळाडू आहे. मागच्या सामन्यामध्ये तो थोडासा निराश होता परंतु या सामन्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य पाहायला मिळत आहे. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत सुशीलनं जी केलेली गोलंदाजी अगदी 12वा खेळाडूच्या अगदी चेहऱ्यावरती आनंद आपल्याला पाहायला मिळाला. अगदी 12वा खेळाडू मात्र स्वतः देखील चांगला फलंदाज आहे परंतु आता संघामध्ये जागा नसल्यामुळे तो सध्या 12वा खेळाडू आहे. परंतु हरकत नाहीये. प्रत्येक खेळाडूचा दिवस येतो आणि प्रत्येक खेळाडू आपला दिवस गाजवत असतो. मावळलेला सूर्य पुन्हा उगवत असतो आणि त्या उगवण्याची वाट परंतु पाहावी लागते. हो यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहतोय. सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सलगचा दुसरा डॉट आला आहे. म्हणजेच आता देवेंद्रानं आपल्या गोलंदाजाची धार काढायला सुरुवात केली आणि आता मात्र मान्यवरांचं देखील मॅच थांबवायची थोड्याच वेळात. आता मात्र आपल्या साहेबांचं आगमन होईल. आता मात्र आपल्या मान्यवरांचं एक हार्दिक स्वागत होईल. आपल्या गाड्यांचा ताफा. तर प्रेक्षकांना विनंती असेल जोपर्यंत मात्र खेळाडू अगदी मान्यवरांची गाडी मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल ना तर टाळ्यांच्या कडकडामध्ये स्वागत करायचं. या स्पर्धेचे अगदी मोलाचं सहकार्य लागलेलं आहे. इगतपुरी तालुक्याचे माननीय श्री हिरामनदादा खोसकर यांचं देखील या स्पर्धेला अगदी जोडले गेलेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच माननीय श्री ज्ञानेश्वर दादा महाले हे देखील या स्पर्धेला लहाने हे देखील जोडले गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच माननीय श्री गोरखभाऊ बोडके हे देखील या स्पर्धेला जोडले गेले. तर त्यांचं देखील करूया आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. प्रेक्षकांना विनंती असेल की टाळ्यांच्या गजरामध्ये मान्यवरांचं स्वागत करायचं. तोपर्यंत गाड्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. माननीय श्री हिरामनदादा खोसकर यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन वरती. आणि त्यांच्या विपक्षामध्ये माननीय श्री ज्ञानेश्वर दादा लहाने हे देखील ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते. इगतपुरी रेल्वे ग्राउंड वरती चांगल्या पद्धतीचं मोलाचं सहकार्य. तसेच माननीय श्री गोरखभाऊ बोडके यांनाच देखील खाटामध्ये आगमन झालंय. आमच्या या इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये चांगल्या पद्धतीचं मात्र इथे आगमन हा गाड्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश दादा
देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इगतपुरीचा टेडी तो देखील आमच्या मान्यवरांना थोडंसं मनोरंजन करतोय, त्याचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपल्याला पाहायला मिळतंय. सामना गेलेत या स्पर्धेला, त्यांचं देखील या कमिटीच्या द्वारे आणि या स्पर्धेच्या द्वारे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तोपर्यंत वळूया आपण मॅचकडे. सामन्याला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण वळूया मॅचकडे. चांगला सामना रंगेल. पूर्णपणे मान्यवर जोडले गेलेत. अगदी इगतपुरी तालुक्याचे माननीय श्री सगळेच मान्यवर आले, त्यांचं देखील कमिटीद्वारे आणि आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेश भाऊ अडोळे यांच्याकडून सर्व मान्यवरांचं हार्दिक 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 स्वागत असेल. या क्रीडांगणावरती तुम्ही आलात आणि आमच्या सामन्याची शोभा वाढवली तर अगदी स्थानपान व्हायचं आहे अगदी स्टेजवरती. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. विशाल टू मात्र देवेंद्र. आखू डब्याचा चेंडू होता, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस आता मात्र इथे निर्धाव चेंडू आलाय. 2 षटक समाप्तीनंतर लिटल स्टार धारोळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र तब्बल 20 या आकड्यावरती. म्हणजेच काय विचार केला तर 10च्या सरासरीने धावा जमवल्यात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये लिटल स्टार धारोळ संघ. विशाल आणि अनिल यंगस्टर टू मात्र अनुभव सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो. लिटल स्टार धारोळ संघ हा मात्र अंबरनाथ तालुक्यातून सध्या तरी आपल्याला संघ पाहायला मिळतो. ठाणे जिल्ह्यातील अगदी शेवटचं टोक मानलं जातं. बदलापूर विभागातून हा संघ आलाय आपल्या भेटीसाठी आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये येऊन पोहोचलाय. लोकनेते आमदार चषक इगतपुरी ही स्पर्धा आपण पाहताय आणि आता मान्यवर देखील या स्पर्धेला जोडले गेले, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेला अगदी मान्यवरांशिवाय अगदी शोभा आली. आता आपल्याला पाहायला मिळते 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 20 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाला अगदी प्रारंभ होईल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. यावेळेस काय कमालीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला आणि सोप्पा झेल तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. यावेळेस पहिला धक्का लागलाय लिटल स्टार धारोळ संघाला. अनिल बॅक टू द डगआउट. तत्पूर्वी आपण वळूया थोडासा मोलाच्या सहकार्याकडे. या अगदी इगतपुरी तालुक्याचे मोलाचे सहकार्य म्हणून लाभले गेलेत माननीय श्री हिरामनदादा खोसकर यांनी देखील या स्पर्धेला खूप मोलाचे सहकार्य केलं आहे. तसेच माननीय श्री काशीनाथजी मेंगाळ साहेब हे देखील या स्पर्धेला जोडले गेले आहेत. त्यांनी देखील खूप मोलाचं सहकार्य केलं आहे, त्यांचं देखील आपण करूया कमिटीद्वारे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच माननीय श्री ज्ञानेश्वर दादा लहाने यांनी देखील या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य केलं आहे, त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आमचे माननीय श्री गोरखभाऊ बोडके यांनी देखील या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य केलं आहे, त्यांचं देखील करूया आपण या कमिटीद्वारे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच माननीय श्री प्रशांत शेठ कडू यांनी देखील या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य केलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच माननीय श्री समीन भाई यांनी देखील या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य केलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच माननीय श्री संजय भाऊ खातळे यांनी देखील या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य केलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुल टॉस चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका तटवला आहे, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलंय मैदानाच्या आतमध्ये. चांगला रॉकेट थ्रो पाहायला मिळाला तिकडं देवेंद्र याच्याकडून. आणि माननीय श्री संजय भाऊ खातळे यांना आपलं विनंती करतो यशोदित मान सन्मान केला जाईल. त्यांच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेश दादा अडोळे यांच्याकडून यशोदित मान सन्मान केला जाईल. तो मात्र माननीय श्री संजय भाऊ खातळे यांचा मान सन्मान केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी मॅच चालू आहे तिकडे आणि मान सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन तत्पूर्वी फोकस करायचं इकडे. मान सन्मान केला जातोय माननीय श्री संजय भाऊ खातळे यथोचित मान सन्मान केला जातोय योगेश दादा अडोळे यांच्याकडून. आणि प्रेक्षकांना विनंती असेल की टाळ्यांच्या गजरामध्ये प्रेक्षकांचं स्वागत करायचं आहे, मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. तसंच पुढील आपण वळूया आपण मान सन्मानाकडे. ओके, मॅचकडे जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. रिव्ह्यूची मागणी केली आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये.
यस, कॅमेरा इकडे होता प्रेक्षकांकडे. आता आता अंपायरचा निर्णय अंतिम राहील. सॉरी, यतोजित मान सन्मान करण्यामध्ये कॅमेरा थोडासा व्यस्त होता, त्या कारणास्तव फलंदाजाचा अंपायरचा निर्णय आला. यट्स आउट ऑफ, म्हणजेच आउट आलाय. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू परिपूर्ण झाल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आणि तेरी ना मेरी डबल दुरी आपल्याला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 22 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. 2-2-2 अशी परिस्थिती सध्या तरी जाऊन पोळली आहे लिटल स्टार धारोळ संघाची. 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीच्या धावा होत्या आणि तदनंतर आता फक्त आणि फक्त 3च धावा आल्यात मैदानाच्या मध्ये. सॉरी, 2च धावा आल्यात 3 चेंडूंवरती. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो मात्र जितेंद्र. सध्या तरी मान्यवरांच्या आल्यानंतर या सामन्याची खूप शोभा वाढली आहे. तर मान्यवरांचं देखील पुन्हा एकदा आपण करूया टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. व यावेळेस बॅकफुटला येऊन रूम बनवला आहे. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, सर्कलच्या साहाय्यानं चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी मात्र एकच धाव्यांवरती समाधान मानावं लागेल. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू परिपूर्ण झाल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 23 या आकड्यावरती. 23 2 धावा, सॉरी 23 आपल्याला पाहायला मिळते 2 गड्याच्या मोबदल्यात. सध्या तरी 4 चेंडू परिपूर्ण, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकातील राम या गोलंदाजाच्या रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय विशालचा, परंतु नो मॅन्स लँडमध्ये अगदी चेंडू लँड झालाय. तत्पूर्वी मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धावेनेशी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात सध्या तरी. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये अगदी 14 धावा होत्या. अनिलनं केलेली ती लाजवाब फटकेबाजी, नंतर ह्या धावा कुठेतरी वेग वाढलाय. हो हो हो, रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न, लेट कट खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. 3 षटक समाप्तीनंतर लिटल स्टार धारोळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र तब्बल 24 या आकड्यावरती. 2 बाद 24, 3 षटक समाप्तीनंतर कमबॅक करावं लागेल खऱ्या अर्थानं फलंदाजाला. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये धावा बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये लिटल स्टार धारोळ संघाला. अगदी आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला स्वतः लढावं लागतं आणि जर आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर त्यांना अगदी आपल्या गावाच्या नावासाठी आणि आपल्या चांगल्या खेळासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. खूप दूरवरून आलेला हा संघ सध्या तरी त्यांनी 30 चेंडूमध्ये 33 धावा डिफेंड केल्यात, म्हणजेच गोलंदाजी लाजवाब आहे. पूर्णपणे गोलंदाजीचा कस पणाला आज लावलाय त्याने इगतपुरी रेल्वे ग्राउंडवरती. अगदी मानाच्या स्पर्धेमध्ये उतरलेला हा संघ आज मात्र तो देखील सांगतोय की आम्ही दूरवरचा प्रवास करून का आलो इथपर्यंत. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण दिलं त्यांनी मागच्या सुपर 4 येण्यासाठी. आता सुपर 4मध्ये येऊन पोहोचलाय. हो हो हो, यावेळेस यंगस्टर टू यंगस्टर पुन्हा एकदा. आता देवेंद्र भारी पडतोय विशालवरती. अगदी चांगला बॅटल रंगेल सध्या तरी. मात्र ठाणे वर्सेस मात्र नाशिक जिल्ह्यातील गोलंदाज कशा पद्धतीची गोलंदाजी करू शकतात. खऱ्या अर्थाने इगतपुरीचं टॅलेंट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये उतरवण्याचं काम ही स्पर्धा सध्या त्याने करून दाखवली आहे. अगदी उल्हासला आपण पाहिलं, उल्हासने अगदी 4 षटकार लगावले होते एकाच षटकामध्ये. हे मात्र ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. सलगचा दुसरा डॉट चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र लाजवाब गोलंदाजी करतोय सध्या तरी. अगदी कमबॅक करणारं षटक, म्हणजेच देवेंद्रनं मागचं षटक हाताळलं त्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि या डावामध्ये देखील तो आता 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. विशाल आता थोडासा जास्तीचा चेंडू खेळलाय आणि धावा फक्त आणि फक्त 2 बनवल्यात. त्याच्यावरती देखील थोडंसं प्रेशर असेल, पण त्याच्यासाठी मी एकच सांगेन की शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची ताकद आहे मित्रा तुझ्यामध्ये. लढावं लागेल. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय समोरच्या दिशेनं, पाहिजे तसा मात्र लँड झाला नाहीये. एक धाव दुसरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यावेळेस झाली चुकी विष्णूकडून. आता मात्र सरळ चेंडू गेलाय, मात्र ओव्हर द बॉल हेड आलाय आमच्या
थँक्यू डीजे. आता मात्र देवेंद्रच्या विपक्षामध्ये ठोकलाय मात्र हेलिकॉप्टर चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय विशालच्या बॅट मधून. सरळ चाललाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. यस इट इज आउट ऑफ द. काय सामना रंगलाय हो. यावेळेस दुसरा आलाय बॅक टू बॅक. लगातारचा दुसरा देवेंद्रच्या. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेश दादा अडोळे यांच्याकडून अगदी विशालला 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. मॅच झाल्यानंतर अगदी घेऊन जायचं. आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचव की जे फलंदाजीसाठी आहेत ते मात्र लिटल स्टार धारोळ संघाकडून दोन अगदी सख्य बंधू आहेत. तर प्रेक्षकांनी टाळ्या होऊन जाऊ द्या दोन भावांसाठी. काय मैदानाच्या आतमध्ये खेळ करताय. अगदी जितेंद्र आणि विशाल दोन सख्या भावांची जोडी सध्या तरी भारी पडतीये. हेलिकॉप्टर उडवलाय. यावेळेस लँड होईल का. यावेळेस देखील थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. शेवटच्या क्षणाला चौकार पाहायला मिळतोय. 2 चौकार 2 षटकार. काय कमालीची फटकेबाजी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते दोन बंधूंच्या मार्फत. जितेंद्र आणि विशाल दोनों भाई दोनों तबाई. बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताय. अगदी धारोळ संघ अंबरनाथ तालुक्यातून का आलाय त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण देतोय या मैदानावरती. इगतपुरीच्या क्रीडांगणावरती मानाच्या स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर विशालने 2 षटकार ठोकत तो देखील सांगतोय क्या बडा तो क्या बडा दम बडा सबसे बडा दम बडा. आणि त्यांनी दाखवलं त्याचं बॅटचं दम. अगदी 2 चेंडू शांत ठेवलं होतं देवेंद्रनं. धारोळ संघ आपण पाहताय लिटल स्टार धारोळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. आता मात्र देवाला आणलं गेलाय. हो देवा इथे निर्धाव चेंडू खेळलाय. सध्या तरी कमबॅक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये हवा आहे आणि कमबॅक करायला हवं लिटल स्टार धारोळ संघाला. आता मात्र थांबवण्यात यश. पहिल्यात 1 षटकामध्ये आमचा 12वा खेळाडू लिटल स्टार धारोळ संघाचा. आणि जर प्रेक्षकांसाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ते बाहेर जेल टिपला तर योगेश दादा भागडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येईल. 500 रुपयाचं अगदी 500 रुपयाचा हायवा जेल. प्रेक्षकांना संधी असेल. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आता प्रेक्षक जागा सोडतील. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका आलाय. जेलची संधी असेल समोरच्या दिशेनं ओव्हर द बॉलर हेड. आणि आता मात्र प्रेक्षकांची साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय आणि बॅटरसाठी देखील अजून एक जर षटकार मारला तर 1500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. बॅटरसाठी संधी. देवावरती हे आक्रमण चढवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि माननीय श्री या स्पर्धेला जोडले गेले आहेत प्रशांत दादा कडू यांच्याकडून 1000 रुपये आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेश दादा अडोळे यांच्याकडून 500 रुपये आणि गोरख भाऊ यांच्याकडून देखील 500 रुपये येतील. म्हणजेच तिसरा येईल का. समोर ओव्हर द बॉलर हेड. राजू आलाय जेल खाली. यावेळेस
आणि प्रेक्षकांनी उभं राहायचं. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बाहेर जेल टिपला तर एका दिवसाचा रोज शूट शकतो मित्रांनो. तब्बल दमदार आमदार आपण पाहताय आमदार चषक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेश दादा अडोळे फलंदाजासाठी तर लावताय परंतु क्षेत्ररक्षणासाठी देते आणि आपल्या तात्या इंचूसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे ज्ञानेश्वर दादा यांच्याकडून. हो यावेळेस सोय केली जाईल संध्याकाळच्या सत्रामध्ये. ओके आणि थँक्यू मध्ये. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र दूरवरती राहील चौकार. आपल्याला पाहायला मिळतात. खूप महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यस तब्बल 5 षटक समाप्तीनंतर 61 धावा बनवायच्या. जशा प्रकारे फायर रेटिंग आपल्याला पाहायला मिळाली लिटल स्टार धारोळ संघाची तशा पद्धतीची मात्र जयदुर्गा जांभूवाडी या संघाला फायर रेटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण वळूया डीजे मास्टरकडे. शेवटची 2 षटकं खूप महागडी ठरलेत. मात्र देवेंद्रवरती अगदी 20 धावा खर्च केल्या देवेंद्र या गोलंदाजानं. तदनंतर देवावरती देखील 2 मोठे फटके पडले. तदनंतर खूप जास्तीच्या धावा खर्च केल्या. आता धावा बनवाव्या लागतील. सध्या तरी आपण लिटल स्टार धारोळ संघाला अगदी 33 धावा डिफेंड केल्यानंतर हा संघ मात्र आता हार मागायच्या मागत नाही आहे. कारण तर विचार केला तर
या खेळाडूचा मात्र विशाल आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. अष्टपैलू खेळाडू, एक युवा खेळाडू आहे आणि त्यानंतर अष्टपैलू. मित्रांनो, या खेळाडूसाठी टाळ्या होणे खूप गरजेचं आहे, कारण तर फलंदाजी लाजवाब केली, आता गोलंदाजीमध्ये तो आपल्या नावाचा डंका वाजवण्यासाठी सध्या तरी खेळपट्टीवरती सज्ज झालाय. आता पुन्हा एकदा खेळपट्टीवरती सज्ज होईल तो मात्र बॅटर विष्णू, आणि आपल्याला पाहायला मिळते सलामीची जोडी राम आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो, यावेळेस चेंडू यावेळेस सोडून दिलाय मैदानाच्या आतमध्ये. चेक केला जाईल, पंचांचा इशारा पेंडिंग असेल. वाईट चेंडू तर आहे, परंतु नोचा इशारा येईल का यावरती देखील लक्ष लागलं जाईल. सर्व क्रीडा रसिकांचं देखील, सर्व प्रेक्षकांचं देखील मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. यस, पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू. म्हणजेच आता विशाल थोडीशी चुकी करतोय मैदानाच्या आतमध्ये. फ्रीडची संधी असेल पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी, इथे मात्र संधी निर्माण करून दिली विशाल या गोलंदाजानं. पाहूया दुसरा चेंडू. मोठा फटका आलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाकाच्या बाहेर सरळ चेंडू निघून चाललाय तो मात्र दंतन करत. स्ट्रोक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये विष्णून पेश केला आहे. आली रे आली, आता आमची बारी आली, आणि 500 रुपये. यस, आता 500 रुपये तयार ठेवायचे. हाय वाजेल टिपलाय मैदानाच्या बाहेर. यस, 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय खऱ्या अर्थानं. यस, टाळ्या वाजवायच्यात प्रेक्षकांसाठी, या खेळाडूसाठी, रोशनसाठी टाळ्या वाजवायच्या. तिसरा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेनं फटका खेळलाय, कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चाललाय दंदन दंदन करत. 4 धावा पुन्हा एकदा विशालवरती आक्रमण. आता मात्र विष्णू देखील सांगतोय आली रे आली, आता आमची बारी आली, हम भी किसी से कम नाही. चांगली फटकेबाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय विष्णू हा बॅटर. 3 चेंडूवरती तब्बल 15 धावा कुठल्यात. म्हणजेच काय, गोलंदाजाने तो नो चेंडू हाताळला, त्यानंतर फलंदाज पूर्णपणे हॅवी ठरला. 60 धावांचं लक्ष आहे. 60 धावांचं लक्ष काही मोठं नाहीये, परंतु केल्यात तर मात्र होतील, परंतु कराव्या लागतील. सध्या तरी 15 धाव्यांवरती खेळतो विष्णू हा बॅटर, 14. यावेळेस मोठा ओव्हर द बॉलर हेड कटवलाय, तिकडे मात्र झेलची संधी होती, झेल मात्र धरतीला दान झालाय आणि सरळ धाडलाय तो मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी. ओव्हर द बॉलर हेड, 4 धाव्यांसाठी चौकार. डीजे जाऊया आपण चालू मॅच कडे. पुन्हा एकदा चौकार आला, 19 धावा तब्बल कुठल्यात विष्णूनं. आखू डबाचा चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न जरूर होता, पाहिजे तसा बॅटवरती आला नाही. आता कारणास्तव मात्र तिथे एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. अगदी विशालनं धावा बनवल्या देखील आणि दिल्यात देखील पहिल्या डावामध्ये. म्हणजेच काय, थोडासा महागडा ठरतोय. विष्णू देखील सांगतोय 60 धावांचं आव्हान देखील ठेवलं असेल, परंतु आमची देखील बाट बोलू शकते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. आणि विष्णूची बाट अगदी बोलली आहे, ती मात्र तब्बल 19 धाव्यांवरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ओव्हर द बॉलर हे डीप एक्स्ट्रा कव्हरला हा फटका नजराना पेश केलाय. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. आणि विष्णू याच्यासाठी पारितोषिक केलंय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेश दादा अडोळे यांच्याकडून अगदी प्रत्येक सिक्ससाठी अगदी विष्णू याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे जितके षटकार माराल तितके 500 आपल्या खात्यामध्ये ऍड होतील.
जाऊया आपण सामन्याकडे. आता सुशील आलाय मागच्या सामन्याचा अगदी टर्निंग पॉइंट आणि एक टर्निंग गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज म्हणून धारोळ संघ ओळखला जातो. तो गोलंदाज सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पॅस, गतीमध्ये परिवर्तन. ज्या विकेटची आता आशा होती तो विकेट इथे सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. सुशील मात्र इथे नाराज असेल सध्या तरी. यावेळेस काय घडलंय, काय बिघडलंय मैदानाच्या आतमध्ये, परिस्थिती कशी असो परंतु त्या परिस्थितीमध्ये तग धरणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि या परिस्थितीत मात्र धारोळ संघ करतोय चुकी. इथे मात्र 440चा व्होल्टेजचा झटका लागलाय धारोळ संघाला. पाहूया पुन्हा एकदा 25 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. कव्हरच्या क्षेत्रामध्ये ओव्हर द हेड बॉलर हेड खेळलाय आणि यावेळेस मात्र योगेश करणार नाहीये चुकी. योगेश चांगला झेल टिपलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. आणि आता हा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा विचारामध्ये. थँक्यू डीजे. जो मात्र झेल घ्यायला हवा होता ना तो मात्र धारोळ संघानं निसवटवलाय, परंतु हरकत नाही. विकेट इथे छडी लागली अजय दुर्गा जांभवाडी या संघाला. पाहूया या षटकातील आखुडपाचा चेंडू दिशा दिली आहे केवळ आणि सरळ चेंडू पाठवलाय मात्र वन बाउंस सीमारेषा पार. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये दणदणकर. सध्या तरी आपण पाहता 29 धावा स्कोर कार्डवरती लगावल्यात. देवेंद्रनं आल्या आल्या मात्र चौकार खेळून काढलाय. देवेंद्रने जे केलेल्या धावा वसूल कराव्या लागतील. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पुल अँड सक्सेसफुल. सरळ चेंडू चाललाय मात्र दणदण करत 4 धाव्यांसाठी चौकार. यस मात्र देवेंद्रसाठी एक संधी येते. आता जर चौकार किंवा षटकार मारला तरी 500 रुपये दिले जातील मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आला यस. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. भाऊ अडोळे यांच्याकडून 500 रुपये आलंय. मॅच झाल्यानंतर ते कलेक्ट करायचंय. पाहूया सुशील याचा शेवटचा चेंडू शिल्लक. मोठा फटका आलाय, आडवा बॅटनं खेचलाय, सरळ चेंडू जाऊन विसावलाय मात्र तिकडे बाउंड्री लाईन चेक करावी लागेल. यस, इट इज आउट ऑफ द पार्क. भव्य षटकार. देवेंद्र कमालीची फट. की फायनल अगोदरच ही फायनल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 18 धावेंची गरज आहे. सामना पूर्णपणे खुला केलाय.
जय दुर्गा जांबवाडी नाम तो सुनाई होगा बॉस. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी त्या संघाचा अगदी तारणहार खेळाडू त्याने अगदी सुरुवात करून दिली. तदनंतर त्याच्या पावलावरती पाऊल देवेंद्रनं यंगस्टर खेळाडूंनी काय कमालीचे स्ट्रोक दर्शवलेत. बॅकवर्ड पॉईंट लेग चौकार, तदनंतर फाईन लेगला यांनी एक लॉंग ऑफला षटकार खेचला. पाहूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पडल्यानंतर थोडासा कट होतोय आणि बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. यावेळेस निर्धाव म्हणजेच काय अतिरिक्त धाव खर्च केली या गोलंदाजानं. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते तब्बल 44 या आकड्यावरती. 44 धावा स्कोर कार्डवरती सध्या तरी आपण पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला हलक्या हातानं सन्मान दिलाय. मैदानाच्या आतमध्ये एक धाव अगदी चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल, रनआउटची संधी जरूर होती परंतु थांबवली आहे स्वतःला. 2 धावा म्हणजेच सामना इथे पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आता जिंकण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठोपलाय तो मात्र जय दुर्गा जांबुवाडी हा संघ. परंतु अजूनही धाब्यांची गरज आहे. 46 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हलक्या हातानं कट केला आहे समोरच्या दिशेनं बॅकवर्ड पॉइंटला. हा मात्र ओव्हर द कव्हर चौकार चालला आहे. विष्णू हा एकदम नायकम वन साइड हिरो सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय विष्णू. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. बॅटची कडा घेऊन मागे चेंडू ट्रॅव्हल होतं वेगानं. चेंडू यावेळेस थांबेल का? चेंडू शेवटच्या क्षणाला अडवला जाईल. तत्पूर्वी मात्र 2 धावांवरती रोखू शकणार नाही. बॅकअप आहे. तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पुऱ्या केल्या जातात. या 2 धावेनेशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र तब्बल 52 या आकड्यावरती. अजूनही मात्र 9 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडू 9 धाव्यांची गरज. सामना एकेतर्फी मैदानाच्या आतमध्ये फिरवलाय विष्णू. वन साइड हिरो यावेळेस बाटांपाडमध्ये होता. ऑन साइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल सध्या तरी लेग बायच्या स्वरूपात. धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 53 या आकड्यावरती. एक गडी बाद. अगदी जो गडी बाद झाला होता त्याचा अगदी पुरेपूर फायदा घेता आला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र सध्या तरी आपण पाहताय खेळपट्टीवरती सज्ज आहे. 4 बॉल 18 बनवल्या देवेंद्रनं. आखू टप्पाचा चेंडू दिशा दिली आहे केवळ, तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. सरळ चेंडू चाललाय दन 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 करत. 4 धाव्यांसाठी चौकार. तेरा बॉल 4 धाव्यांची गरज आहे. मॅच फिनिश होईल का? समोरच्या दिशेनं फटका खेळला आहे परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल देवेंद्र या बॅटरला. तब्बल 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 58 या आकड्यावरती. 12 चेंडू 3 धाव्यांची गरज असेल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण पाहताय 12 चेंडू 3 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र याच्या बॅटमधून MS धोनी स्टाईलने फटका फिनिश केला जाईल का? मिलिंद हेलिकॉप्टर उडवलाय ऑन साइडच्या दिशेनं. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा देखील प्रयत्न जरूर केला जाईल. चांगल्या पद्धतीचा थ्रो आलाय, रॉकेट थ्रो आलाय परंतु तिथे थांबवलंय. 2 धाब्यांवरती एका हाती सामना फिरवलाय मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं की 60 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलंय. धावा शेवटच्या पर्यंत रंगतील. 1 धाव्यांची गरज आहे. नो चेंडू यावेळेस घोषित केलाय पंचांनी आणि अभिनंदन. जय दुर्गा जांबवाडी या संघाचा जल्लोष सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल मध्ये एंट्री